Good morning, students. In the previous lecture, we have completed the second kind of clause, which was adjective clause. Today, we are going to learn the name of third clause, adverb clause. And these all noun clause, adjective clause, and adverb clause are the kinds of subordinate clause. या तिन्ही क्लॉज सबऑर्डिनेट क्लॉजच्या म्हणजे गौण उपवाक्याच्या क्लॉजेस आहेत. यातले पहिला प्रकार आपण बघितला नाउन क्लॉज, दुसरा बघितला ऍडजेक्टिव्ह क्लॉज, तिसरा आज बघतोय आपण ऍडव्हर्ब क्लॉज. मग कशाला ऍडव्हर्ब क्लॉज म्हटलंय बघा, जे गौण उपवाक्य क्रिया विशेषणाचे कार्य करते. म्हणजे जेव्हा एखाद्या वाक्यात एखादी क्लॉज, जेव्हा एखाद्या मुख्य वाक्यात एखादं उपवाक्य, गौण वाक्य, सबऑर्डिनेट क्लॉज हे ऍडव्हर्ब म्हणून काम करते, क्रिया विशेषणाचे कार्य करते, तेव्हा त्या उपवाक्याला आपण ऍडव्हर्ब क्लॉज म्हणतो. पण मुलांनो, ऍडव्हर्ब क्लॉज मध्ये सुद्धा आपण आधी मेन क्लॉज एक बघतो आणि एक ऍडव्हर्ब क्लॉज बघतो. कारण नाउन क्लॉजला पण एक ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे, एक नाउन क्लॉज आहे, सॉरी एक नाउन क्लॉज आहे, एक सबऑर्डिनेट क्लॉज आहे. ऍडजेक्टिव्ह क्लॉज सुद्धा एक मेन क्लॉज आहे आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आणि ऍडव्हर्ब क्लॉज मध्ये सुद्धा आपण एक मेन क्लॉज आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज आहे. म्हणजेच क्लॉजेस जेव्हा आपण बघतो, क्लॉजेसचे तीन प्रकार आपण जेव्हा बघतो, तेव्हा प्रत्येक वेळा आठवण ठेवायची मुलांना की हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्येच अशा क्लॉज दिसतात. कारण एक वाक्य मेन वाक्य असतं, मेन सेंटेन्स असतं, मेन क्लॉज असते आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज असते. ती सबऑर्डिनेट क्लॉज कोणत्या टाईपची आहे? ती ऍडव्हर्ब क्लॉज टाईपची आहे, नाउन टाईपची आहे, ती ऍडजेक्टिव्ह टाईपची आहे. त्यावरून आपण त्याचे तीन प्रकार करतो. एखादं गौण उपवाक्य जेव्हा नामाचं काम करतं तेव्हा ते नाउन क्लॉज, तेव्हा ते एखादं गौण उपवाक्य ऍडजेक्टिव्हचं काम करतं तेव्हा ते ऍडजेक्टिव्ह क्लॉज, जेव्हा एखादं ऍडवर्ब हे क्रियाविशेषणाचे काम करते, जेव्हा एखादं उपवाक्य, जेव्हा एखादी क्लॉज क्रियाविशेषणाचे काम करते म्हणजे ऍडव्हर्बियल म्हणून काम करते, तेव्हा ती क्लॉज ऍडवर्ब क्लॉज ठरते. आणि अशा ऍडवर्ब क्लॉजचे आपल्याला काही प्रकार समजून घ्यायचे. ते प्रकार म्हणजे ऍडवर्ब क्लॉज ऑफ टाइम, ऍडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस, ऍडवर्ब क्लॉज ऑफ रिझन. किती प्रकार आहे ऍडवर्ब क्लॉजचे, किती प्रकार सांगता येतील. ऍडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज, ऍडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन, ऍडवर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट, ऍडवर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट और ऍडवर्ब क्लॉज ऑफ मॅनर, म्हणजेच ऍडवर्ब क्लॉज ऑफ कंपॅरिझन. डिग्री, ऍडवर्ब क्लॉज ऑफ डिग्री और ऍडवर्ब क्लॉज ऑफ मॅनर. अशा प्रकारच्या 8 प्रकारच्या आपल्याला क्लॉजेस शिकायचे आहेत. तर त्या सगळ्या नाव ऍडवर्ब क्लॉजच्या प्रकारे. ऍडवर्ब क्लॉज म्हणजे काय असतं नेमकं, इतकं सोपं आहे मुलांना. बघा, जे वाक्य वेन, व्हाईल, ऍज, व्हेनेवर, सिन्स, बिफोर, टिल, स्टिल, ऍज सून ऍज, नो सुनर डीड, नो सुनर दॅन या शब्दांनी सुरले सगळे टाइम दाखवतात, म्हणून तिला नाव दिलं आपण ऍडवर्ब क्लॉज ऑफ टाइम. आणि ही क्लॉज ही नाउन क्लॉज पेक्षा वेगळी असते, ही क्लॉज ऍडजेक्टिव्ह क्लॉज पेक्षा वेगळी असते. कारण नाउन क्लॉज मध्ये अगोदर क्रियापद येतं, ऍडजेक्टिव्ह क्लॉज मध्ये आपण आधी ती त्या रिलेटेड शब्द असतो, तिला रिलेटेड क्लॉज पण आपण म्हणतो. परंतु इथं तसं नसतं, इथं डायरेक्ट ते वाक्य दोन वेगळे असतात. उदाहरणार्थ व्हेन आय विल गो टू स्कूल आय विल लर्न, जेव्हा मी शाळेत जाईल तेव्हा मी खूप शिकेन. ऍज सून ऍज आय गो टू स्कूल आय विल लर्न, ऍज आय ओपन द डोर आय विल सॉ अ स्नेक, किंवा ऍज अशा प्रकारचे. व्हेनचा असेल, व्हाईलचा असेल, ऍजचा असेल, कारण हे सगळे व्हेन, व्हाईल, ऍज, व्हेनेवर, सिन्स, बिफोर, टिल, स्टिल, ऍज सून ऍज, नो सूनर दॅन हे सगळे शब्द टाइम दाखवतात. हे सगळे टाइम दाखवणारे शब्द आहेत. त्याच्यामुळे ती क्लॉज ही ऍडवर्ब क्लॉज ऑफ टाइम, हे नाव पण असं बघा, ऍडवर्ब क्लॉज ऑफ टाइम, ऍडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस, ऍडवर्ब क्लॉज ऑफ रिझन, ऍडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज, ऍडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन, ऍडवर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट, ऍडवर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट, ऍडवर्ब क्लॉज ऑफ डिग्री किंवा ऍडवर्ब क्लॉज ऑफ मॅनर. अशा 8 प्रकार आहेत. आपले 8ही प्रकार शिकायचे आणि 8ही प्रकारांचे एक एक नमुने ओळखायचे. म्हणजे या ठिकाणी उलट अगोदर मुलांनी पेपरमध्ये सुद्धा आधी ऍडजेक्टिव्ह क्लॉज ऍडवर्ब क्लॉज ओळखायचे, नंतर ऍडजेक्टिव्ह क्लॉज ओळखायचे. त्या दोन्ही नसेल तर ऍडवर्ब क्लॉज, नाउन क्लॉज म्हणून ओळखायचे. नाउन क्लॉज थोडीशी अवघड असते ओळखायला, ऍडजेक्टिव्ह थोडी सोपी असते आणि ऍडवर्ब क्लॉज सगळ्यात सोपी असते. त्यामुळे आपण या सगळ्यांचा विचार केलेला आहे. आपण एक एक नमुना एक्झाम्पल घेऊया आणि समजून घेऊ काय असते नेमकी ऍडवर्ब क्लॉज. बघा,
पहिलंच वाक्य आहे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम. मग ज्या क्रियाविशेषणाच्या उपवाक्यावरून काळाचा बोध होतो, जिथे टाइम कळतो, तुम्हाला तिथे पण टाइम होता, द टाइम व्हेअर, द टाइम व्हेन, पण तिथे टाइम शब्द येतो लगेच व्हेन येतो, त्यामुळे ती ऍडजेक्टिव्ह क्लॉज होती. इथं तसं होत नाही. बघा इथं वाक्यच आहे, ही यूज टू प्ले, तो खेळायचा प्रयत्न करायचा, तो खेळायचा. वेनेवर ही हॅड टाइम, जेव्हा त्याला वेळ मिळेल, जेव्हा त्याला वेळ मिळेल तेव्हा तो खेळायचा, म्हणजे वेळ असेल तेव्हा तो खेळायचा. या वाक्यामध्ये यूज टू बघा, ही यूज टू म्हणजे ही वूड, यूज टूच्या जागी आपण वूड वापरतो माहिती. ही वूड प्ले whenever he had time. Adverb clause of time modifies the verb phrase used to pay. Used to pay, लक्ष द्यायचा. अशा प्रकारे वेळ असेल तेव्हा तो खेळायचा, सॉरी लक्ष द्यायचं खेळायचा, अशा प्रकारचं वाक्य आहे. ही आहे ऍडवर्ब क्लॉज ऑफ टाइम. मी याच्यामध्ये आपण थोड्या वेळाने अजून काही नमुने एक्झाम्पल घेणार आहोत, फक्त ती व्याख्या समजून घेऊया. ज्या वाक्यामध्ये बघा, ज्या क्रियाविशेषण उपवाक्यावरून स्थळाचा बोध होतो, जे ठिकाण कळतं, प्लेस कळतं, तेव्हा त्याला म्हणतात ऍडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस. कसं, यू कॅन स्टे, बघा स्टे शब्द आला इकडं, यू कॅन स्टे वेअर यू लाईक, तू थांबू शकतोस की जिथे, की जिथे जिथे तुला, की जे जे तुला आवडतं. बघा, यू कॅन स्टे वेअर एव्हर यू लाईक, जिथे जिथे तुला राहायला आवडतं तिथे तू राहू शकतोस, अशा अर्थाचं वाक्य आहे, थांबू शकतोस. इकडे कारण दिलेले आहे, ऍडवर्ब क्लॉज ऑफ रिझन, म्हणजे व्हायचं वाक्य असेल. बघूया आपण चेक करून. बघा, क्रियेचे कारण, इथं काय म्हटले, ज्या क्रियाविशेषण उपवाक्यामध्ये क्रियेचे कारण असते त्या क्रियाविशेषण उपवाक्याला ऍडवर्ब क्लॉज ऑफ रिझन, ऍडवर्ब क्लॉज ऑफ कॉज असं म्हणतात. जसं सचिन डिड नॉट टेक पार्ट इन द टेस्ट बिकॉज, इथं वाक्य बघा, बिकॉज म्हणजे, बिकॉज म्हणजे कारण, आपण बिकॉज उत्तर देतो म्हणजे कारण सांगतो. द सचिन तेंडुलकर टेक्स, Sachin Tendulkar didn't take part in the test because he was ill. त्याने भाग घेतला नाही कारण, इथं कारण जेव्हा तेव्हा, इकडे तिकडे, अलीकडे पलीकडे, अमुक अमुक वेळेला, अशा प्रकारे शब्द स्पष्ट उल्लेख केलेले असतात. त्यामुळे आपल्याला सहज ओळखू येतं की नेमकं हे ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे की ऍडवर्ब आहे, आणि ऍडवर्ब मध्ये त्याचा प्रकार कोणता ते आपल्याला ओळखता येतं. बघा इथे पुढची क्लॉज आहे ऍडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज. पर्पज म्हणजे हेतू, हेतूमध्ये सो दॅट, की जेणेकरून, असं वाक्य असतं नेहमी. जेव्हा जेव्हा सो दॅटचं वाक्य दिसेल, जेव्हा तुम्हाला स्टीलचं, अंटिलचं, ॲज सून ॲजचं, येस्टरडेचं, व्हाईलचं, टुडेचं, बिफोरचं, व्हेनचं, ॲजचं असं वाक्य दिसेल, बिफोरचं, देअर फोरचं, देअर आफ्टरचं, ही सगळी वाक्य ऍडवर्ब क्लॉज मध्येच मोडतात, हे आपल्याला या ठिकाणी कन्फर्म सांगते. हे सगळं पर्पज, पर्पज म्हणजे हेतू. ज्या क्रिया विशेषण उपवाक्यामध्ये क्रियेचा हेतू सांगितला जातो, म्हणजे की जे, की ज्याच्यामुळे, असं ज्याचा उल्लेख येतो ते आपण या ठिकाणी ओळखणार आहे. बघा, त्या क्रिया विशेषण उपवाक्याला ऍडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज असं म्हणतात. जसं वी ईट सो दॅट, आपण खातो जेणेकरून, जेणेकरून अर्थ आहे वी मे लिव्ह, जेणेकरून आपण जिवंत राहू शकतो. We eat so that we can work properly. आपण काम करण्यासाठी खातो, अशा अर्थाने. मग we eat so that, so that जेणेकरून, so that जेणेकरून, so that we may live. ऍडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज, हेतू कळते, कारण त्याने मॉडिफाय केले क्रियापद वर्ब इट, इट नावाच्या क्रियापदाचं मॉडिफिकेशन केलेलं आहे, आणि या ठिकाणी त्याचा पर्पज दाखवला आहे, हेतू दाखवलेला आहे. पुढे आहे ऍडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. कंडिशन म्हणलं की इफ, तेव्हा की इफ निवड होतं. मग या ठिकाणी दिलेलं आहे ऍडवर्ब क्लॉज ऑफ प्लेसला व्हेअर आणि व्हेनेवर असतं, व्हेरेवर असतं. ऍडवर्ब क्लॉज ऑफ टाइमला सगळे टाइमला क्वेश्चन असतात. ऍडवर्ब क्लॉज ऑफ रिझनला से, बिकॉज असतं, ऍज असतं, सिन्स असतं, दॅट असतं. ऍडवर्ब क्लॉज ऑफ पर्पजला सो दॅट असतं, पर्पज बघितला पर्पज, बरोबर सो दॅट आलेलं आहे.
ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन म्हटलं की इफ किंवा अनलेस असतं. मग बघा काय म्हटलेलं ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. इफ इट रेन्स, बघा वाक्य, if it rains the farmer will be happy. If it rained the farmer would become happy. If the if it it rain it will rain the farmer will be very happy. म्हणजे पाऊस पडतो तेव्हा लोक खुश होतात, पाऊस पडला तेव्हा लोक खुश झाले, पाऊस पडेल तेव्हा, जेव्हा पाऊस पडेल तेव्हा लोक खुश होतील, पडेल तेव्हा. म्हणजे पडतो तेव्हा असं होतं, पडलं तेव्हा असं झालं आणि पडेल तेव्हा असं होईल, अशा टाईपची ती रचना असते. म्हणून विल आलेला आहे, कधी गुण येतो, कधी विल पण येऊ शकतो पुढे. तर यामध्ये इफ ची रचना असते, कधी कधी अनलेसची असते. अनलेस म्हणजेच इफ नॉट इफ इट रेन्स, त्याच्यावरची इफ इट डझंट रेन, इफ इट डझंट रेन मीन्स अनलेस इट रेन्स द फार्मर विल नॉट बी हॅपी. पाऊस जर नाही पडला तर लोक आनंदी नाही होणार. इथला नकार, इथे नकार वाक्य असतं, थोडं अवघड बनवायला, पण समजून घ्या. पुढचा आहे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट, परिणाम. ज्या क्रियाविशेषण उपवाक्यामध्ये क्रियापदाचा परिणाम सांगितलेला असतो तेव्हा त्या वाक्याला आपण ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट किंवा ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ इफेक्ट, सिक्वेन्स ऑर इफेक्ट असं म्हणतो. मग एक वाक्य दिले बघा त्यांनी, द सी वॉज सो रफ, द सी वॉज सो रफ दॅट द शिप टॉस द सी, टॉस द सी. वातावरण इतकं कडक होतं, वातावरण इतकं कठीण होतं की त्याला चालणं मुश्किल जातं जहाजाला समुद्रामध्ये, ते बुडतं की काय असं वाटत होतं. ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट हा की जे बघा, द सी वॉज सो रिड दॅट, द मॅन इज सो ब्युटिफुल दॅट, द वुमन इज सो ब्युटिफुल दॅट, द मॅन इज सो हँडसम दॅट, अशा वाक्यामध्ये आपण त्याचं वर्णन करतो. आणि म्हणून या ठिकाणी त्या क्रियेचं वर्णन केलेले, म्हणून या ठिकाणी ती ऍडव्हर्ब क्लॉज ठरलेले आहे. ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट, कॉन्ट्रास्ट म्हणजे विरोधाभास, विरोधाभास. ज्या क्रियाविशेषण उपवाक्यामध्ये वस्तुस्थितीशी, बघा, वस्तुस्थितीशी विरोध दाखवलेला असतो, म्हणजे घटना वेगळी आणि घडलं वेगळं पुढे. बघा ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट. दो, जरी तू अभ्यास नाही केला तर तू पास होशील, जरी तू खूप अभ्यास केला तर तुझा पहिला नंबर येणार नाही, जरी तू खूप मला मदत केली तरी मी तुला सामोरं जाणार नाही, जरी तू माझ्याबरोबर आलास तरी मी तुला ती वस्तू घेऊ देणार नाही. अशा प्रकारचे कोणते वाक्य, जरी, जर तरच्या भाषेचं जे वाक्य असतं ते असतं आपल्यावर ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट, असं ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट. दोन कॉन्ट्रास्ट गोष्टी, हे केलं तर ते होईल असं काही नाही, वेगळं पण होऊ शकतं. दो ही इज पुअर ही इज ऑनेस्ट, जरी तो गरीब आहे पण तो अतिशय प्रामाणिक आहे. हे दोन विरोधाभासी कॉन्ट्रास्टिंग थिंग आर शोन हिअर विथ द हेल्प ऑफ दो. दोच्या सहाय्याने आपण या दोन विरुद्ध क्रिया दाखवायचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत. पुढचा आहे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंपॅरिझन, म्हणजेच कंपॅरिझन म्हणजेच डिग्री, कंपॅरिझन म्हणजेच मॅनर. मग ज्या क्रियाविशेषण उपवाक्यामध्ये क्रियेची रीत किंवा तुलना केलेली असते, तुलना सांगितली असते, म्हणजे अमुक अमुकशी कम्पेअर केलेला असतो, तेव्हा आपल्याला ही ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ डिग्री किंवा ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर अशा प्रकारचा अलंकार, अशा प्रकारची क्लॉज या ठिकाणी आपल्याला ओळखता येते. बघूया या ठिकाणी एखादं वाक्य दिलेलं आहे का. ॲज यू सो शॅल यू रीप, सो यू रीप, पेराल तर उगवेल, करणी तशी भरणी, म्हणजे करावे तसे भरावे, जशास तसे. अशा प्रकारची जी वाक्य आहेत ही या ठिकाणी आपल्याला ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंपॅरिझन किंवा ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ डिग्री किंवा ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर या प्रकार मोडते. या ठिकाणी मी मग आता मला क्लिअर समजायचंय, तो आता यासाठी पुन्हा एकदा नजर फिरवा की यामध्ये या शब्द कोणते असतात, मॅनर मध्ये काय असतं. बघा मॅनर मध्ये ॲज इफ असतो, ॲज असतो, ॲज असतो, सो ॲज असतो. कॉन्ट्रास्ट मध्ये दो अल्दो इवन इफ असतो. रिझल्ट मध्ये सो दॅट फिक्स असतो. मेन
सॉरी ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन मध्ये इफ किंवा वेदर असतो अनलिस असतो. तर ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज मध्ये सो दॅट असतो. इकडे एक वेगळा सो दॅट, इकडे एक वेगळा सो दॅट. हा सो दॅट म्हणजे इतका की, आणि हा जेणेकरून, या सो दॅटचा जेणेकरून, हा इतका की म्हणजे इथे प्रत्यक्ष डिग्री दाखवतो आपण, इतका की. ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट दो, आणि शेवटचा ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर और ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ डिग्री. डिग्रीमध्ये ॲज सून ॲजचे वाक्य असतात, किंवा ग्रेटर दॅन, स्मॉलर दॅन, बिगर दॅन या टाईपची वाक्य असतात. त्यामध्ये आपण प्रत्यक्ष या ठिकाणी काही वाक्य समजून घेऊ. बघा, या ठिकाणी मी ऍडव्हर्ब क्लॉजची काही वाक्य घेतलेली आणि प्रत्येकाचं एक वाक्य याचा प्रयत्न केला मी. ॲज सून ॲज घेतलं म्हणजे पहिला काइंड होता, वेन एव्हर घेतलं म्हणजे टाइम होता, बिकॉज घेतला म्हणजे याचा कंडिशनचा होता, सॉरी कॉजचा होता, कारणाचा होता. इकडे सो दॅट घेतला होता, तो कंडिशनचा होता. याचा सॉरी आपण मग बघितला प्रकार इथे दिल्यावर टाकता तो रिझनचा सो दॅट होता, पर्पजचा सो दॅट होता, आणि रिझल्टचा सो दॅट पण दूर अंतरावर असलेला सो दॅटचा होता. अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळे नमुने एक्झाम्पल्स बघायचे आहेत. बघा या ठिकाणी आपण बघूया. ॲज सून ॲज आय ओपन द डोअर, ॲज सून ॲज आय ओपन द डोअर, जेव्हा मी दरवाजा उघडला, आय सॉ अ स्नेक. या वाक्यामध्ये as soon as I close the door, as soon as I show at the door, as soon as I see the door किंवा saw the door, as soon as I break the door, अशा प्रकारचं काही पण जाऊ शकतं. म्हणजे कुठलंही वाक्य आपल्याला बनवता येऊ शकतं. फक्त आपल्याला ते दोन वाक्यांचं सिंक्रोनायझेशन झालं पाहिजे, नीट दोन्ही वाक्य जुळले पाहिजे, दोघांचा अर्थ नीट निघाला पाहिजे. अशी कोणतीही दोन वाक्य करा ज्यामध्ये आपण as soon as ची रचना करतो. ते वाक्य सुद्धा ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम आहे. यामध्ये as soon as आपण मागे पण टाकू शकतो, आय सॉ अ स्नेक इन द रूम, as soon as I open the door. असं काही नाही मुलांनो. काय हा जो जॉइंटर आहे, जॉइंटरचं वाक्य कमाला पाहिजे. मग दोन वाक्य मी अशी घेतली तिथे. as soon as मी एक नंबर घेतला, इफ एक नंबर घेतला, बाकी सगळे जे काय वाक्य जोडण्याचे भाग आहेत सगळे मागे घेतलेले. वी स्टॉप्ड द कार wherever, की जिथे जिथे ऑब्स्टॅकल्स आर सीन, जिथे आम्हाला अडथळे दिसले. गाडी त्या त्या ठिकाणी थांबली जिथे जिथे आम्हाला अडथळे दिसले. आय केम लेट बिकॉज आय मिस्ड माय बस, मी उशिरा आलो कारण तिथे माझी बस मिस झाली होती. पुढे वाक्य बघा. वी गो टू स्कूल सो दॅट, आपण शाळेत जातो जेणेकरून, वी गेट नॉलेज. इफचं वाक्य आलं होता कॉन्ट्रास्ट, if conditional. If he helps me, I will take an admission in the college. तू जर त्याने जर मला मदत केली तरच मी ऍडमिशन घेऊ शकेल. He is so fat that he cannot walk properly. तो इतका जाडा आहे की तो पळू शकत नाही. तो इतका जाडा आहे की तो धावू शकत नाही. तो इतका जाडा आहे की तो चालू शकत नाही. अशा टाईपचं वाक्य आपल्या या ठिकाणी सांगता आलेलं आहे. ही इज सो फॅट दॅट, झालं ओके. द गोपाल इज हँडिकॅप, जरी बघा कॉन्ट्रास्ट, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट आहे जरी. द गोपाल इज हँडिकॅप, ही गेट्स दॅट प्राइज, फर्स्ट प्राइज इन द कॉम्पिटिशन. जर त्याचा तो अपंग असला तर त्याचं पहिल्या बरोबर आलेला आहे, अशा टाईपचं वाक्य. शी इज ॲज टॉल ॲज राधा, ती राधा इतकीच उंच आहे. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी वेगवेगळे पारिभाषिक शब्द, वेगवेगळे जॉइंडर्स, वेगवेगळे ऍडव्हर्बियल्स वापरून हे वाक्य ऍडव्हर्ब क्लॉज मध्ये घेत आले. ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ आपल्या सगळ्यांना कळलेलंच आहे, 8 प्रकार. ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर, place, adverb clause of reason, adverb clause of purpose, adverb clause of condition, adverb clause of result, adverb clause of grammar, adverb clause of which or,
ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ डिग्री, अशी ही 8 प्रकारची वाक्य आहेत. इथे आपण वेगवेगळे नमुना एक्झाम्पल घेऊन ती उदाहरणं सोडवू शकतो. याही ठिकाणी बघा मुलांनो, खूप वेगवेगळे वाक्य दिले. अंडरलाईन द सबऑर्डिनेट क्लॉज, एकदम सोपं आहे. अंडरलाईन द सबऑर्डिनेट क्लॉज, कोणतेही वाक्य सबऑर्डिनेट क्लॉज लोकांची कशी बघा. ऑल आय रिमेंबर इज, दॅट आलं ना, दॅट पासून वाक्य तोडलं. दॅट दे वेअर ऑल मेमोरेबल, ही एक क्लॉज आहे जी नाउन क्लॉज आहे, आपल्याला त्या ठिकाणी सांगते. All I read is that they were all memorable. It is noun clause and complement of verb is. What what our parents say is right. What our parents say to right. अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची वाक्य या ठिकाणी बनवता आलेली. आपण या ठिकाणी काही अजून क्लॉजेस ऑनलाईन लेक्चर संपेल, ऑफलाईन लेक्चर सुरू होईल, तेव्हा या सगळ्या क्लॉजेसला आपण चेक करून घेऊया. वाटल्यास तो एक 5वा भाग म्हणून आपल्याला घेता येईल. पण इथे आपण क्लॉजेसचा 3रा प्रकार ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ डिग्री, असे वेगवेगळे क्लॉजेसचे प्रकार घेतलेले आहेत. या ठिकाणी आपण थांबूया.